काल झटका दिला म्हणून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। विरोधकांना आणखी झटके देणार आहे। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सरकार समर्थ आहे। एकनाथ शिंदे यांचं आदित्य ठाकरेंसह विरोधकांना उत्तर, काय होतास तू, कोण झालास तू, या कविता म्हणत शिंदेंकडून टोलेबाजी। मुख्यमंत्री स्वतः सभागृहात बसून उत्तर देतात, तर एकनाथ शिंदे कायम उत्तर देण्यासाठी घाबरतात। त्यांनी सभागृहात बसून उत्तर द्यावं। आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात। आदित्य ठाकरे शिंदेंचा एकनाथ मिंदे असा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे। निष्ठा हा शब्द पुराणातला झालेला आहे। ठाकरेंच्या खासदार फुटीवरून आव्हाडांची सत्ताधाऱ्यांवर टीका। अशा घटनांमुळे लोकशाही संपुष्टात येते, आव्हाडांचं वक्तव्य। तपास यंत्रणांकडून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन देखील ड्रग्ज विरोधी कारवाई सुरू आहे। ड्रग्ज विरोधात कारवाई करण्याचे टास्क फोर्सला आदेश दिलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत वक्तव्य। दांडी बहादूर मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांची तंबी। सभागृहातील कामकाजामध्ये सहभागी व्हावं। मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचं कामकाज स्थगित झाल्यास खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा। केळीबाग नुकसानी संदर्भात फडणवीसांनी बैठक बोलावली। आज दुपारी 1:15च्या सुमारास विधानभवनामध्ये बैठक होणार। राज्यामध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारे, त्यामुळे केळीच्या बागांचं मोठं नुकसान। अधिवेशनामध्ये आता सही नाही तर बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार। भाजप आमदारांसाठी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा नवा निर्णय। पावसाळी अधिवेशनामध्ये भाजप आमदारांना आक्रमक होण्याचेही आदेश। भोंदू खरात विरोधात 17 गुन्हे दाखल। मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत लेखी उत्तर। 12 गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आला। 8 गुन्ह्यांचा तपास पूर्ण होऊन दोषारोप पत्र न्यायालयामध्ये सादर केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। शिंदेंच्या सेनेचं मुंबईमध्ये नवीन सेनाभवन उभं राहणार। नवीन सेनाभवनासाठी जागांची शोधाशोध सुरू। सूत्रांची माहिती समोर। बीकेसी आणि दादरमध्ये जागेची पाहणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। वास्तुभवन इमारत म्हणजे शिवसेना भवन होत नाही। शिंदे सेनेच्या नव्या सेनाभवन उभारण्यावरती अंबादास दानवेंचा टोला। प्रलोभनामुळे खासदार शिंदेंच्या सेनेत गेले। खासदार निधीसाठी शिंदे सेनेत गेले नाहीत, अंबादास दानवेंचं वक्तव्य। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात। दोन्ही शिवसेना एकत्र यावं हे माझं वैयक्तिक मत आहे, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडूंचं विधान। पक्षप्रवेशाच्या वेळेस ओमराजे निंबाळकरांच्या बॉडी लँग्वेजची चर्चा। उभं राहून अभिवादन करा, राहुल शेवाळेंनी ओमराजेंना सांगितलं। नाव पुकारल्यावरती ओमराजेंनी निंबाळकर यांनी फक्त हात जोडले। तर फुटून गेलेल्या आम्हाला काय बंदुका दाखवणार? 50 कोटी गळले ना, आता गप्प बस, मी तुझ्या नादाला लागतो। संजय दिना पाटील यांना संजय राऊत यांचं थेट आव्हान। संजय राऊतांचा स्तर घसरत चाललेला आहे। राऊतांच्या वागणुकीमुळे सगळे पक्ष सोडून चाललेत। शिवीगाळ करणारे राऊत उद्या दगडफेक करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत, गिरीश महाजनांची टीका। काल एका पोपटानं बाळासाहेब ठाकरेंची खिल्ली उडवली। शिंदेंचं पालनपोषण मातोश्रीच्या पाळणानं घरातच झालंय। किरण पावसकरांच्या वक्तव्यावरती संजय राऊतांचा पलटवार। किरण पावसकरांच्या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नाही, ते भावनेच्या भरात बोलले असतील। उदय सामंतांकडून सारव। किरण पावसकर यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ घेतला। खासदार नरेश म्हस्केंचं पावसकरांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण। तर किरण पावसकरांच्या वक्तव्याला आमचं समर्थन नाही, संजय शिरसाट यांनी स्पष्ट केली भूमिका। 13 तारखेला फुटलेल्या खासदारांकडे खोके आले। 14 तारखेला पुन्हा 5 कोटी आले। उरलेले 35 कोटी काल देण्यात आले। धाराशिवच्या खासदारांच्या बँकेचे व्यवहार सत्ताधाऱ्यांचे रडारवरती आहेत। संजय राऊतांचा 6 खासदारांवर आरोप। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या 6 खासदारांना 2 वर्षात एकूण 99 कोटींचा निधी मिळाला। संजय देशमुख यांनी मंजूर निधीपैकी फक्त 7.6% निधी खर्च केला। संजय दिना पाटील यांच्या 40 मंजूर कामांपैकी एकही काम पूर्ण झालेलं नाही। ओमराजे निंबाळकर यांनी 18 कोटींपैकी 2 कोटींचा निधी खर्च केलेला आहे। ठेकेदारीत कमिशन मिळणं हा फुटलेल्या खासदारांचा मान सन्मान। एका खासदाराचा 16 कोटी निधी शिल्लक आहे। संजय राऊतांचा फुटीर खासदारांवरती निशाणा। 6 खासदारांना आमच्या पक्षात मान सन्मान नव्हता का, राऊतांचा सवाल। आम्ही का गेलो ते सर्वसामान्य जनतेला माहीत आहे, त्यामुळे जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणार। कोणी तुडवायला येत असेल तर मागे पुढे पाहणार नाही, फुटीर खासदार संजय देशमुख यांचा इशारा।
अर्धापूरला गद्दारांच्या गाड्या शिवसैनिकांनी अडवल्या. संजय राऊतांचं वक्तव्य, 3 गद्दार आणि 850 पोलीस होते. एवढे पोलीस कामाला लावलेत, आम्ही काय बॉम्ब टाकणार होतो का? संजय राऊतांचा सवाल. राजुल पाटील यांच्या उमेदवारीसाठी संजीवना पाटील यांनी तमाशा केला. मिंदे गटात गेल्यावरती भांगेची खोटं बोलण्याची गोळी दिली जाते. मुलीला उमेदवारी दिली नाही तर राजीनामा देतो असं संजय पाटील म्हणाले होते. संजय राऊत यांचा मोठा दावा. ओमराजे निंबाळकरांच्या पुण्यातील घरी पुढील आठवडाभर सुरक्षा राहणार आहे. बंदोबस्त वाढवण्यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या सूचना आहेत. दिवसा 1 अधिकारी आणि 5 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. कल्याणनगर मार्गावरती ठाकरे सेनेच्या युवा सेनेकडून रास्ता रोको आंदोलन. 6 फुटीर खासदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून रास्ता रोको. कल्याणचे अल्पेश भोईर आणि युवा सेना जिल्हा प्रमुख भूषण जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन. शिवसेनेच्या माजी आमदाराच्या मुलाची ओमराजे निंबाळकरांविरोधात पोस्ट. ओमराजे निंबाळकरांनी उमरग्यामध्ये येऊन शिवसैनिकांची माफी मागावी. शुभम चौगुले यांचं वक्तव्य. शुभम चौगुले हे शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंचे पुत्र. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे सेनेची पुनर्बांधणी. उद्धव ठाकरेंच्या 28 जूनच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती बैठकांचं आयोजन. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकींचं आयोजन. गोकुळ गीतेंच्या विजयानंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांचे नरेंद्र दराडे यांना डिवचणारे बॅनर. कुणाल दराडेंनी माझा बाप काढला म्हणून मी उमेदवारी अर्ज कायम ठेवला असा आरोप गोकुळ गीते यांनी केला होता. नागपूरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये फुटलेल्या मतांची काँग्रेस हायकमांडनं दखल घेतल्याची सूत्रांची माहिती. फुटलेली मतं ग्रामीण भागातील की शहरी भागातील याची विचारणा होणार. सूत्रांची माहिती, नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची 42 मतं फुटली आहेत. विधान परिषदेमध्ये उमेदवार देताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नाही. खासदार प्रतिभा धानोरकरांची काँग्रेसच्याच नेत्यांवर उघड नाराजी. उमेदवारी मागे घेताना आपल्याच नेत्यांचा दबाव होता का याची चौकशी व्हावी. धानोरकरांची मागणी. ज्यांना आमदार व्हायचंय त्यांनी काळजी करू नये. देवाभाऊंकडे देवी शक्ती आहे. जयकुमार गोरेंचं वक्तव्य. प्रामाणिकपणे काम केल्यावरती देवाभाऊ पाठीशी ठाम उभे राहतात. गोरे यांचं विधान. विधान परिषदेमध्ये भाजप आमदारांची संख्या 35 वर पोहोचली आहे. नवीन 11 आमदारांची भर पडल्यानं भाजप आमदारांची संख्या 35 वर. विधान परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 12 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत. सातारा विधान परिषदेच्या निकालानंतर महायुतीमध्ये धुसफूस. नक्की हिशोब करू, आम्ही हिशोबात पक्के आहोत. जयकुमार गोरेंचा नाव न घेता शंभूराज देसाईंवर निशाणा. सातारा विधान परिषदेत महायुतीची 100 मतं फुटली होती. मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या आमदार आणि खासदारांची बैठक. विधान परिषद निवडणुकीतील यशानंतर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा सत्कार. SIR मोहिमेमध्ये निष्क्रिय आमदारांची बैठकीमध्ये कानउघडणी. चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेते पदाच्या वादाला नवीन वळण. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला हायकोर्टानं स्थगिती दिली. विजय वडेट्टीवारांसह राजेश अड्डूर यांना तात्पुरता दिलासा. नागपूरमध्ये मनसेचं रॅपिडो उबर बाईक विरोधामध्ये आंदोलन. दोन्ही सेवा बंद करण्याची मागणी आहे. मनसेचं नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलन आहे. आमदार प्रसाद लाड यांची मवियावरती काव्यात्मक टीका. लाड यांची कवी नितीन चंदन शिवेंच्या कांबळे नाही रडला या स्वरूपामध्ये कविता. नांदेडच्या हदगावमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी. शिंदेच्या शिवसेनेचे यावेळेस प्रवेश केल्यानंतर नागेश पाटील आष्टीकर हदगावमध्ये जाणार असल्याची माहिती. नाशिकमध्ये गोकुळ गीते यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. बॅनरवरती ज्यांनी आमचा बाप काढला आम्ही त्यांचा बाप पाडला असा आशय. नेहमी पाठीशी राहू, उपमुख्यमंत्री शिंदेंनी आश्वासन दिलं. नरेंद्र दराडेंची माहिती. उपमुख्यमंत्री शिंदेंवरती नाराज नाही, नरेंद्र दराडे यांच्याकडून स्पष्ट. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानाबाहेर बॅनरबाजी. मातोश्री निवासस्थानाबाहेर लागलेल्या बॅनरवरती नितेश राणे यांचा हिंदू गब्बर असा उल्लेख आहे. मातोश्री निवासस्थानाबाहेर बॅनर लावत राणेंकडून ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न. माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वात वाल्हे येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. वाल्हे ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये दाखल. केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा. राष्ट्रपतींनी कुरियन यांचा राजीनामा स्वीकारलाय. कुरियन मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन राज्यमंत्री होते. जॉर्ज कुरियन यांची राज्यसभा खासदारकी काही महिन्यांपूर्वी संपली होती.
सांगलीच्या विटामध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी महिलांनी आणि शेतकऱ्यांनी लाटणे मोर्चा काढला। हलगीताच्यांच्या गजरामध्ये काढलेल्या मोर्चात पथनाट्यानं लक्ष वेधलं। महामार्गामुळे यावेळेस बागायती शेतींचं नुकसान होणार असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। लोहगडवरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवालच्या मृत्यूच्या घटनेला नवीन वळण। केतन लोहगडावरून पडला नाही तर त्याला ढकलल्याची प्राथमिक माहिती आहे। केतन अग्रवालच्या होणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं। अनोळखी महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या। गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरातली घटना आहे। दोन्ही रोडांच्या मधोमध रक्ताच्या थारोड्यामध्ये आढळलाय मृतदेह। बीडच्या केसमध्ये विलास घुले हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक। नागरिकांनी अहिलानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग रोखला। या प्रकरणामध्ये 9 जणांविरोधात गुन्हा दाखल असून 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। जळगावमधील आशाबाबा नगरात रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तरुणाचा मृतदेह सापडला। ज्ञानेश्वर नराळे असं 26 वर्षीय मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। तरुणाच्या कान, नाक आणि चेहऱ्यावरती मारहाणीच्या खूण आहेत। नागपूरमधील न्यूरॉन रुग्णालयामध्ये एका डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू। डॉक्टर ईश्वरचंद्र चांदेवार यांचा संशयास्पद स्थितीमध्ये मृतदेह सापडला। इंजेक्शनच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे। सेलू तालुक्यातील बाबापूर येथील काशिमपूर या शिवारामध्ये वीज कोसळून शेतातील गोठ्याला आग। आगीमध्ये गोठ्यातील खताच्या बॅग जळून खाक। गोठा खत जळाल्यानं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। बारामती तालुका पोलिसांकडून पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोटारसायकल चोरी करणारे आरोपींना अटक। बारामती तालुका पोलिसांकडून पुढील तपास सुरू। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवैध दारू तस्करीवरती मोठी कारवाई। 8.5 लाख रुपयांच्या साठ्यासह एक वाहन जप्त। गडचिरोली पोलीस आणि देसाईगंज पोलिसांची संयुक्त कारवाई। पुण्याच्या केडगावमध्ये शेतात औषध फवारणीसाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू। घटनेमुळे केडगाव परिसरात हळहळ व्यक्त।